व्यापाऱ्यानं धरला राग, सरकारनं लावली आग, कुणबी झाला जळून खाक, आता सगळे मिळून सावडा राख. माझं नाव कांता पांडुरंग भिशे, राहणार भिशे वाघोली, तालुका जिल्हा लातूर. इथून बोलते मी. माझी मुलगी आज 4 वर्ष झालं वारली. मोहिनी पांडुरंग भिशे हिनं आत्महत्या केली. आमची परिस्थिती नव्हती लग्न करण्याची. 1 एकर जी शेती होती ती आम्ही विकू लागलो आणि मी स्वयंपाक करीत होते आणि त्यांना सांगत होते की आपण 1 एकर शेत विकू आणि लेकराचं लग्न करू. ही 2 लेकरं जी आहेत ती शिकवू. एका मुलीचं अगोदरच झालं तर तिचं कर्ज पिटलं. पैसे नसायचे जवळ. पैसे नसल्यामुळं माझं लेकरू गेलं आणि आमचं उदरनिर्वाह सुद्धा होईना झालं. आमचं खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था नाही. आम्ही कसं राहतो, कसं खातो. आता सध्या तर राहिलं घर सुद्धा नाही आम्हाला. कुणाला सांगायचं आमचं? सगळे येतात भेटून जातात नुसतंच. कुणी याचा आमचा विचार केला नाही. घराचा अगर काही सगळ्याला घरकुल भेटतं पण मला 4 वर्ष झालं लेकरू मेलं तसं घरकुल आलं. नुसतं म्हणते तर आलं. कुणीच सांगत नाही. कारण या लोकांकडे थोडीशी चांगली व्यवस्था करावी. या लोकांची खाण्यापिण्याची काय कोपनचे गहू कसे बी खाताव कसे बी राहताव पण एवढं शिक्षणाचा खर्च आमच्याच्यानं होत नाही. काले भेटून गेले सगळे पण कुणीच काही नाही. सगळे भेटूनच जाते. कुणी म्हणतं घरकुलच देता, कुणी म्हणतं काहीच नाही. ताप जर आली तर गोळी घ्यायची ताकद नाही. एवढ्या गोळ्याला 90 रुपयाला पॉकेट आहे. 600 रुपये लागतात माझ्या एक निसत्या त्या 6 पॉकेटाला. कशाने घ्यायचं? अशी गरिबी कुणालाच येऊन येते ती. कुणाला सांगावी तू काम? काय विचार करत असतील पोरी? जिथं बाप मरत होतं आता पोरी पण मरलाले. पाणी पण नाही, पिकं पण नाहीत, लेकरं पण नाहीत. कोणाकडं बघून आता जगायचं बाई आम्ही?
माझं वय गायत्री परशुराम गोगावकर तालुका अंगुल धरतीचे आम्ही लेकरी भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाशी गाऊया राणी म्हणी जात कशी रान का करा धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर